शरद पवारांच्या राष्ट्रवादीबाबत शिरसाटांनी एक मोठा दावा केलाय। शरद पवार दुसऱ्या पक्षात जाताना पाहायला मिळतील असं संजय शिरसाट यांनी म्हटले। सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री होऊ शकतात असंही शिरसाट म्हणाले आणि पुढच्या महिन्याच्या 15 तारखेपर्यंत उलाढाल होऊ शकते असंही शिरसाटांनी म्हटलंय। मान सन्मान मिळाला तर मविया म्हणून लढू, अन्यथा स्वतंत्र निवडणूक लढू असं रोहित पवार म्हणतात। मान सन्मानचा प्रश्न येतो कुठं आता? रोहित पवारांना माहिती आहे आपल्याला महाविकास आघाडीबरोबर राहायचंच नाहीये। त्यांचे आजोबा मार्ग ते आता दुसरा पत्करतायत, काका ऑलरेडी दुसरीकडे गेलेले आहेत, सुप्रियाताई जे आहेत मोदीच्या नेतृत्वाखाली परदेशात गेलेले आहेत। म्हणून आता महाविकास आघाडीबरोबर राहणं हे त्यांना पचनी पडणार पण नाही आणि ते राहणार पण नाहीत। म्हणून येणारं राजकारण हे वेगळ्या धर्तीचं तुम्हाला पाहायला मिळेल। मला वाटतं भविष्यामध्ये शरद पवार हे दुसऱ्या पक्षात जाताना आपल्याला दिसतील। थोडक्यात सुप्रिया सुळे केंद्रामध्ये मंत्री दिसतील का? नाकारता येत नाही, काही राजकारणात काही अशक्य नाही आहे। सुप्रिया सुळेची तशी तीव्र इच्छा पहिल्यापासून होती, जर ते पूर्ण होत असेल तर मला वाटतं कॉम्प्रोमाइज व्हायला काही हरकत नाही। या महिन्याच्या शेवटपर्यंत शरद पवार महायुतीत सामील होतील असं वाटतंय? नाही, या महिन्यात नाही होणार। जवळपास पुढच्या महिन्याच्या 15 तारखेपर्यंत काहीतरी उलाढाले होतील असं एकंदरीत राजकीय वर्तुळातून कळतंय। म्हणजे 15 तारखेपर्यंत ही सगळी युती होऊन जाईल, अजित पवार शरद पवार एकत्र येतील आणि महायुतीसोबत पण येतील अशी एकंदरीत माहिती आहे। आता ती खरी का खोटी माहीत नाही, परंतु अब देर नाही, आता लवकरच शुभमंगल सावधान। तर हे होते संजय शिरसाट यांनी अत्यंत महत्त्वाचा खुलासा केलेला आहे की 15 जूनपर्यंत शरद पवार हे अजित पवारांसोबत आणि त्यासोबतच महायुतीसोबत जोडले जातील। कॅमेरामन हर्षल निकम सोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर।